तर चला मित्रांनो, आपण संध्याकाळची 5 वाजता रानामध्ये फिरायला आलेलो आहे. मित्रांनो, एक दिवस भरपूर असा जोरदार पाऊस पडला आणि आता 2 दिवसानंतर यांनी उघाडी दिलेली आहे. तुम्ही पाहू शकता माझ्या पाठीमागे, हे बघा भरपूर असं पाऊस पडलेला आहे. एकदम सर्व ठिकाणी नदी पण भरपूर पाणी साठलंय नद्यांमध्ये आणि ही जी बाहेरची ही जी खडकामधली आमची ही जी टाकी ही पूर्ण भरले आहेत. पक्षी प्राण्यांना टेन्शन राहिलेलं नाही. एकदम भरपूर असा पाऊस पडलेला आहे. तर चला मित्रांनो, मी आता रानामध्ये फिरायला आलेलो आहे. पाहू आपल्याला या ठिकाणी काय काय बघायला भेटतंय. भरपूर असं पाऊस पडलेला आहे. एकदम पक्षी प्राणी एकदम मस्तपैकी सुकवलेले आहेत. तर आपण या ठिकाणी आलेलो आहे. तर चला, माझा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला तर नक्की या माझ्या चॅनलला शेअर करा, लाईक करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. आता आपण या रानावरती उभे आहेत. तुम्ही माझ्या पाठीमागे पाहू शकता, थोडं हिरवळ रान, आता गवत उतरायला लागले. हे हिरवं रान होत चाललेले आणि आमच्या इकडे हे पावसाळ्या दिवसाला एक नंबर असं वातावरण, या ठिकाणचं निसर्गरम्य वातावरण बघायला भेटतंय. तर आपण या ठिकाणी आलोय. व्हिडिओ कुठे स्किप न करता मित्रांनो व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. आणि बघू शकताय पाठीमागे ना पूर्ण काळं ढग झालेत. पाऊस येण्याची शक्यता आहे आणि मी या रानावरती उभे. तर आपण या ठिकाणी आता पाहू मित्रांनो, या ठिकाणी आपण काय काय बघायला भेटतंय का. आपण या ठिकाणी आलेलो आहे. तर चला, आपण आपल्या पुढच्या व्हिडिओला आता सुरुवात करूया. मित्रांनो, आपण फिरायला आलेलो आहे, पण पूर्ण पावसाचं वातावरण झालंय या साईडनी. हे बघा, इकडनं पूर्ण काळे ढग झालेत आणि पाणी काळोखलेले. आता पाऊस येण्याची शक्यता आहे. तर आपण चाललेलो आहे रानामध्ये फिरायला, पण पाऊस येणार आहे मित्रांनो. तर मित्रांनो, तिकडून आहे ना, आपण जंगलामध्ये फिरायला जाणार होतो, परंतु तिकडून पाऊस आल्यामुळे ना आपण याच ठिकाणी थांबणार आहेत. तर मित्रांनो, हे बघा पाऊस समोरून आलेला आहे, त्याच्यामुळं आपण काय पुढं रानामध्ये फिरायला जाऊ शकत नाही. तर मी या ठिकाणी माया रानावर उभे. तुम्ही पाहू शकताय, पाऊस पडल्यानंतर मोठ्या प्रमाणामध्ये या ठिकाणी आमच्या इकडे ना भरपूर असे खेकडे बघायला भेटतात. तर आज मी तुम्हाला एक खेकडं दाखवणार आहे. पहिल्यांदा हे खेकड्याचं नाव आहे बेलर. आम्ही त्याला बेलकडं म्हणतोय. तर अनेक प्रकार आहेत, म्हणजे जाती आहेत खेकड्यांच्या. एक चिंबोरी असते, एक मोठा खेकडा असतो त्याला किरवा म्हणतात, आणि बेलर, गिळंदी अशा अनेक जाती आहेत खेकड्यांच्या. तर या ठिकाणी पाऊस आता लेट पडलेले आणि या पावसाची आतुरतेने वाट पाहते म्हणजे हा खेकडा. पाऊस पडल्यानंतर त्याच्या पोटामध्ये जी पिलं असतात ती पिलं या ठिकाणी ती पावसामध्ये सोडतात. तर आता त्यांची पिलं सोडायची सुरुवात झाली आहे. तर आता या ठिकाणी मी बेलकड, ही जी खेकडे ही तुम्हाला दाखवतोय. ही खेकडं हे बघा, तुम्ही पाहू शकता. हिला आम्ही ही एक जाते बेलकड म्हणून. तर आता हिची आता ही का बसली तर मित्रांनो, ही पावसाची वाट बघतात. कारण पाऊस पडल्यानंतर त्यांची ती जी पिल्लं आहेत ती पिल्लं सोडायला पाण्यामध्ये ही पावसाची वाट पाहतात, आतुरतेने वाट पाहतात. आत्ता सध्या अजून पाऊस एवढा साचलेला नाही या महाराणावरती. ज्यावेळेस पाणी साचते त्यावेळेस ही खेकडे आहेत ही त्या पाण्यामध्ये बसून पिल्लं सोडतात. तर आता याची पिल्लं मी तुम्हाला दाखवणार आहे. ही खेकडाची पिल्लं. तर बघा, आता ही हलणार नाही अजिबात जागेवरून, कारण तिच्या पोटामध्ये पिल्लं येतं. तर मी तुम्हाला तिची पिल्लं दाखवतो. आता ही पूर्णपणे शांत बसलेले. ही काय हालचाल करू शकत नाही, कारण तिच्या पोटामध्ये पिल्लं येतं. हे बघा. तर मित्रांनो, हे बघा तिच्या पोटामध्ये अशी लहान लहान पिल्लं येतं. तर ही जी खेकडे ना ही पावसाची वाट पाहते, कारण तिची पिल्लं सोडायची आहेत पाण्यामध्ये तिला. तर मित्रांनो, अ, एक बघा तुम्हाला सांगतो मी, आता या खेकडाच्या पोटामध्ये किती पिल्लं असू शकतात हे बघा. तर मित्रांनो, एक खेकडा 60 ते 70 पिलांना जन्म देतोय. एवढं हा खेकडा म्हणजे पिलांना जन्म देतोय. 60 ते 70 प्रत्येकी ही खेकडा ही बेलर आणि किरवा याच्यामध्ये 60 ते 70 पिलं असतात. आणि आपण जे चिंबोरी काळा खेकडा जो म्हणतोय चिंबोरी, तिच्यामध्ये 100 ते 110 अशी या पिलांची संख्या असते. एवढं
एक खेकडा या पिलांना जन्म देतोय. त्याच्यामुळे मित्रांनो या रानमाळावरती भरपूर असं प्रत्येक एक खेकडा जर एवढ्या पिलांना जन्म देत असेल तर या माळरानावरती किती खेकडा तयार होऊ शकतो मित्रांनो. तर आता ही आतुरतेने वाट पाहतात पावसाची. आपण या ठिकाणी पाहिलेलं आहे. ते बघा इथं सुद्धा बसलेले आहेत. भरपूर अशी खेकडे या माळरानावरती पावसाची वाट पाहतात. कारण पाऊस पडल्यानंतरच ही या ठिकाणी ही पिलं सोडून देतात. असे भरपूर आणि हे जे मोठे धाव आहेत हा मोठे खेकडे आणि ही जी लहान आहेत ही बेलर आहे. याला आम्ही बेलर म्हणतोय. अशा याच्यामध्ये भरपूर अशा जाती आहेत खेकड्यांच्या 3 ते 4 जाती आहेत. आणि आपण या ठिकाणी पाहिले त्यांच्या पोटामध्ये पिल्ले तसं ती पिल्लं सोडायचं काम करतात. तर प्रत्येक या माळरानावरती प्रत्येक ठिकाणी असे जागीच ते वाट पाहतात पाण्याची. आता इथं सुद्धा आपले हा लहानसा खेकडा बघा, इथं सुद्धा वाट पाहत आहे पावसाची. तर मित्रांनो हा जो खेकडे या खेकडं जर एवढं प्रत्येक एक खेकडा एवढा प्लॅनला जन्म देतोय तर या माळरानावरती मित्रांनो कितीतरी खेकडं तयार होतील. आणि चिंबोरी खेकडा म्हटलं तर मित्रांनो एक खेकडा 100 ते 110 एवढं पर्यंत मित्रांनो मी मोजलेले आहेत पिल्लं त्यांची एवढं जन्म देते. आता हे पूर्ण माळरानावरती हे खेकडा पूर्ण हा जो माळरान ह्या पूर्ण खेकड्याने भरलेले आणि आता ते पावसाची वाट पाहत येतं. इथे सुद्धा आहे बघा. तर चला तुम्हाला माझा आजचा हा व्हिडिओ कसा वाटला नक्की कमेंट बॉक्समध्ये कळवा आणि पुन्हा भेटूया आपण एका नवीन व्हिडिओमध्ये. धन्यवाद.